नमस्कार, मी आकाश जाधव. ECGCने आत्ताच 75 जागांसाठीचं एक नोटिफिकेशन जे ते पब्लिश केलं आहे, त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपल्याला पाहायचं आहे. ते पाहत असताना आपल्याला एक जाणवतं आहे की जेव्हापासून टिपिकली नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँकेमधलं काम वाढलेलं आहे, तेव्हापासून विद्यार्थी खूप जास्तपणे पाठीमागे लागलेले आहेत की रेग्युलेटरी बँकमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. वेगळ्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं सिडबी आहे, नाबार्ड असेल, तिकडे जॉब मिळाला पाहिजे. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे कॉर्पोरेशन्स आहेत, ज्यामध्ये FCI आहे, CWC आहे. त्याच्यामध्ये एक नवीन नाव जे ते ECGC आहे. हे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉर्पोरेशन्स आहेत. तर अशा जॉब्सच्या पाठीमागे विद्यार्थी आहेत. त्या पाठीमागचं कारण हे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यातले बऱ्यापैकी कारणं माहिती आहेत. पण सध्याला आपण ही एक्झाम काय आहे, याचा सिलेबस काय आहे, याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती एकदम 10-15 मिनिटांमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की ॲक्च्युअलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट काय आहे, आणि सगळ्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडिंग बिटवीन द लाईन्स, की त्याची आपल्याला तयारी कशी करायची आहे, काय आहे, किंवा ते कितपत कुणी अप्लाय करायचं आहे, कुणाला ते शक्य आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला 2 महिन्याचा वेळ मिळाला आहे, पण ह्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, कसं करायचं, आपण तो दुसऱ्या टप्प्यामध्ये बघूयात. अशा 2 टप्प्यामध्ये आपण आपला आजचा व्हिडिओ जो तो पुढे नेऊयात. सगळ्यात तो पुढे नेत असताना पहिल्यांदा ECGC म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागेल. ECGC जी आहे ती एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ही गव्हर्नमेंटनं 1957ला जे ते स्थापना त्याची केलेली आहे. ती वर्क करते अंडर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, आणि तिचं हेडक्वार्टर जे ते मुंबईला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या ॲडव्हर्टिजमेंटकडे जात असताना त्याच्या आधी एक छोटीशी अनाऊन्समेंट मला करायची होती. ती म्हणजे आपल्या संकल्प एज्युकेशनच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोनसुद्धा बॅचेस जे त्या व्यवस्थित वेगवेगळ्या सेपरेट सुद्धा आहेत. आपली ऑनलाईनची बॅच आहे ती आत्ताच 21 मार्चला स्टार्ट झालेली आहे, आणि ऑफलाईन जी आपली बॅच आहे ती पुढे 7 एप्रिलला चालू होणार आहे. ऑफलाईन जी बॅच आहे ती आपली औरंगाबाद इथे चालू होते. ऑनलाईनची जी आहे ती प्रथम ह्या ॲपवर आपली चालू आहे. त्याच्याबद्दलचे डिटेल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी खाली नंबर दिले आहेत, त्याच्यावर तुम्ही चौकशी करून घेऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना मला एक सांगायचं होतं की आता सध्याला कसं आहे की विद्यार्थी शक्यतो जूनच्या आधी तयारी करत नाहीत, रिलक्टंट असतात. मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या असल्यामुळे खूप ॲडव्हर्टिजमेंट अशा आल्या नव्हत्या. टिपिकली बँकिंगची IBPS कॅलेंडर असायचं, SBIची एक्झाम असायची. त्याच्याशिवाय इतर एक्झाम मागच्या 2 वर्षापासून थांबलेल्या होत्या, त्या आता 1 बाय 1 येत आहेत. तुम्ही मागच्या काही दिवसात पाहिलं असेल, CDBची ॲडव्हर्टिजमेंट आली आहे, आता ECGCची ॲड आली आहे, RBI GRIDBची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. पुढच्या महिन्यामध्येच FCIची, NYKHची, SBI क्लरिकलची, ह्या एकानंतर एक ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे. त्यांना आपल्याला आता ते सोडावं लागेल की ॲड आल्याच्या नंतर अभ्यास. तर त्यामुळं लगेचच्या लगेच तयारी लागायचं. आणि स्पेसिफिकली जे जुने मुलं हे पाहतायत त्यांनी मला असं वाटतं की ही माहिती की त्यांनी कशी ट्रेनिंग चालू करावी, कशी कोचिंग चालू करावी, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांना ॲटलिस्ट हा मेसेज पोहोचवा की जून-जुलैमध्ये तयारी करून पुढे वेळ कमी मिळतो, त्याच्यापेक्षा तयारीला लगेचच्या लगेच मार्च-एप्रिलमध्ये त्यांना लागायचं आहे. तर हा मेसेज मला सोबत द्यायचा होता. त्याच्यानंतर आपला सध्याला मागच्या आठवड्याभरामध्येच खूप मोठा रिझल्ट जो आहे तो स्टेट बँक ऑफ इंडिया PO आलेला आहे. बँकिंगमधली सगळ्यात कोवेटेड महत्त्वाची एक्झाम समजली जाते SBI POची एक्झाम. त्या एक्झाममध्ये आपले 30+ विद्यार्थी जे ते फायनल सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ स्टेट बँक ऑफ इंडिया PO. त्याचे काही फोटो जे आहेत ते त्या माध्यमातून तुम्हाला जस्ट हे वेगळे विद्यार्थी आहेत. हा वाला पार्ट आपल्याला शेवटी बघायचा आहे. तो पाहण्याच्या आधी आपण पहिल्यांदा नोटिफिकेशनवर येऊयात, आणि नोटिफिकेशन एक्झॅक्टली काय आहे त्याच्यापासून आपण स्टार्ट करूयात. इकडे आहे नोटिफिकेशन. तर बघा, PO ह्या पोस्टसाठी त्यांनी आत्ता जागा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 53,600चं बेसिक आहे. सध्याला त्यांची जी CTC आहे, कॉस्ट टू कंपनी जी आहे, ती 16 लाख पर ॲनम ही कॉस्ट टू कंपनी आहे. सर एवढी जास्त खरंच आहे का, असं विद्यार्थी म्हणतात. तर हो, ती खरंच आहे. मग सर ही एवढी इन्फ्लेटेड वाटत नाही का? तर आत्ता ECGCचं सेटलमेंट जे ते झालेलं आहे, आणि ही वाढीव ही लेटेस्टमधली वाढीव आहे. त्यामुळं आत्ता त्यांचं सेटलमेंट वेज सेटलमेंट झालेलं असल्यामुळं ही सध्याला एखाद्या POला जो मुंबईमध्ये आहे त्याला कंप्लीट CTC 16 लाखापर्यंत आहेत. त्यामध्ये सगळेच अलाउन्सेस आहेत. बघा तुम्ही की एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबचा फायदा बघा काय असतो. डिअरनेस अलाउन्स आहे, HRI हाऊस रेंट अलाउन्स आहे, किंवा त्याची लीज रिइम्बर्समेंट आहे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, न्यूजपेपर अलाउन्स, मिल कुपन जे ते मिळतात, रिइम्बर्समेंट ऑफ मोबाईल बिल आहे, मोबाईल हँडसेट घेण्यासाठी पैसे आहेत, ब्रीफकेस अलाउन्स आहे, फर्निचर अलाउन्स आहे, हाऊस होल्ड हेल्प अलाउन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यामध्ये अवेलेबल आहेत. एक्झाम जी आहे ती अक्रॉस इंडिया काही सेंटरवर, याच्यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर हे महाराष्ट्रातले 3 सेंटर आहेत एक्झामसाठी. त्यामुळं आता तुमच्या मनात लगेच आलं असेल की यार 3च सेंटर्स आहेत, कशाला अप्लाय करायचं, असा विचार 99% लोक करतात. त्याच्यामुळं मी जे पाहतो की तुम्हाला दिसतात की SBI क्लर्कच्या जागा जास्त आहेत,
अरे पण तुम्ही जर बघितलं त्याला आलेले ॲप्लिकेशन, आलेल्या जागा डिवायडेड बाय आलेले ॲप्लिकेशन, हा जो पार्ट आहे, असा तुमच्यासारखा विचार करणारे लोक जे आहेत की 3च सेंटर महाराष्ट्रात मी अप्लाय करणार नाही, असे 99% लोक असतात. त्याच्यामुळं एका जागेसाठी असलेले ॲप्लिकेशन्स हे SBIला जास्त असतात. तो अशा केसमध्ये अशा एक्झाम्समध्ये कमी येत असतात. त्यामुळंच, कारण की नंबर ऑफ सेंटर जे आहेत ते कमी आहेत. तर त्याच्यामुळं पुढे आपण जर बघितलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 21 मार्चपासून ते 20 एप्रिलपर्यंत आहे. एक्झाम TCS कडेच आहे. त्याच्यानंतर आपली जी एक्झाम आहे ती त्याची एक्झाम एकच एक्झाम आहे, प्री मेन्स नाही आहे. ती एक्झामिनेशन 29 मे 2022ला होईल. त्याच्यानंतर तिचा निकाल लागेल 15 ते 19 जूनमध्ये, म्हणजे लगेच पुढच्या 15 दिवसांमध्ये निकाल आणि लगेच त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये इंटरव्ह्यूची प्रोसेस आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये जॉईनिंग. म्हणजे टिपिकली IBPSच्या सिलेबसवर बेस्ड एक्झामची खासियतच ही आहे की सगळी प्रोसेस जी आहेत ती 3 ते 4 महिन्याच्या आत त्यांची एक्झाम, त्यांचा इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन आणि जॉईनिंग हे मॅक्सिमम 6 महिन्याच्या आत ही सगळी प्रोसेस होऊन जिकडे तिकडे कॅन्डिडेट असतो. तर त्यामुळं हा एक महत्त्वाचा पार्ट. वेकन्सीज ज्या आहेत त्या 75 वेकन्सीज आहेत. मागच्या ॲडमध्ये 59 होत्या, त्या वाढून 75 वेकन्सीज जे आहेत ते टोटल आहेत. मुळात नंबर ऑफ ऑफिसेसच कमी असल्यामुळं त्या पद्धतीने 75 वेकन्सीज आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इलिजिबिलिटी जी आहे ती एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. सिडबीच्या केसमध्ये वेगळं होतं. इथं एनी ग्रॅज्युएट तुमचं मुक्त विद्यापीठात जरी असेल तरी पण चालून जाईल. तर या हिशोबानं एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय त्यांनी दिलेलं आहे. फायनल इयर अपियर कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे 20 एप्रिल जी ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे त्या डेटपर्यंत तुमची डिग्री होणार असेल किंवा झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 20 एप्रिलच्या पुढे 21 एप्रिल दिलं तर अप्लाय करता येणार नाही. एज लिमिट जी ती 21 ते 30 अशी एज लिमिट आहे. OBCसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 33 आणि SC/ST साठी 5 वर्ष एक्स्ट्रा 35 अशी एज लिमिट असणार आहे. मी मिनिमम क्वालिफिकेशन आता सांगितलं जे 20 एप्रिलला कंप्लीट पाहिजे. डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कशामध्ये चालेल, पर्सेंटेजची अट सुद्धा नाही आहे. आपण अजून त्याच्यामध्ये पुढे आलो तर त्यामध्ये त्यातला 62 पानांचा आहे, पण सगळं मी वाचून घेतलेलं आहे. त्यातला जेवढा पार्ट महत्त्वाचा आहे तेवढा मी ठेवलेला आहे. काही लोक विचारतात स्क्राईबसाठीची फॅसिलिटी 1 स्टेप बिलो आहे का, तर ही वाली स्क्राईबचा जो पार्ट 1 स्टेप बिलो होता तो ECGC मध्ये होता, तो RBI मध्ये आहे. इथे 1 स्टेप बिलो बद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे. टिपिकली जो कोणी स्क्राईब म्हणून चाललेला आहे त्यानं तो एक्झामचा फॉर्म भरलेला नसावा आणि तो त्याचा कॅन्डिडेट नसावा. 2 शिफ्टमध्ये एक्झाम होत असेल तर त्यांना एकाच कॅन्डिडेटसाठी स्क्राईब म्हणून गेला पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना जे आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. आणि तो कोणत्याही अकॅडमिक स्ट्रीमचा असला तरी पण चालतो. त्यामुळे 1 स्टेप बिलोचा क्रायटेरिया इथे दिलेला नाही, मला तरी तो दिसलेला नाही आहे. अजून त्यामध्ये आपण महत्त्वाचा पार्ट बघितला तर त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस बघा. टिपिकली मी तुम्हाला आधीच व्हिडिओ बनवून बऱ्यापैकी आयडिया दिली होती की हे प्युअर ॲप्टिट्यूड बेस्ड पॅटर्न आहे. आता सध्याला काय मी तुम्हाला SBI POचे निकाल दाखवले, त्या SBI PO झालेल्या मुलांना पण मी सांगेल की तुम्ही ECGC बघा, तुम्ही CDB बघा, तुम्ही RBI ग्रेड B लगेचच्या लगेच बघू नका. सेम 1 एप्रिलला निकाल लागेल IBPSचा POचा क्लरिकलचा निकाल 1 एप्रिलला लागेल. मी त्यांना सुद्धा तेच सांगेल की तुम्ही ह्या एक्झामच्या पाठीमाग लागा. त्या पाठीमागचं कारण तुम्ही ह्याच पॅटर्नवर SBI PO काढली आहे, तुम्ही ह्याच पॅटर्नवर IBPS PO काढली आहे. 200 मार्काची ही एक्झाम आणि पलीकडे इकडची ही 40 मार्काची 240 मध्ये सिलेक्शन. त्याच्यामध्ये काय SBI PO कसं आहे 200 + 50, IBPS PO कसं आहे 200 + 25, पण पॅटर्न तर तोच आहे, वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. तेच तुम्ही लगेचच्या लगेच RBI ग्रेड Bच्या पाठीमागे लागलात तर मेन्सचा वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यामुळं जे विद्यार्थी IBPS PO 1 तारखेला पास होणार आहेत, जे SBI PO पास झालेले आहेत, जे ग्रामीण बँकेमध्ये सध्याला जॉईन किंवा सिलेक्शन झालेले जे जॉईनिंगची वाट पाहत आहेत, अशांना विनंती असेल की तुम्ही CDB कडे लक्ष द्या, तुम्ही ECGC कडे लक्ष द्या, कारण की वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. हा एकदा तिथं पोहोचलात की पुढचा टप्पा तुम्ही RBI ग्रेड Bचा, नाबार्डच्या ग्रेड Aचा हा टप्पा तुम्ही निश्चित पुढे बघू शकता. कारण की सिलेबस तुम्हाला तोच आहे. क्वांट 50 मार्क, रिझनिंग 50 मार्क, इंग्लिश 40 मार्क, GA 40 मार्क, कम्प्युटर 20 मार्क, 200 प्रश्न 200 मार्क्स. आणि डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आता मुलांना ते काही नवीन नाही झालेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह हा जो पार्ट आहे ते मुलांच्या अंगवळणी पडलेला आहे जेव्हापासून IBPS PO प्री खूप जास्त लोकांनी काढली होती. त्यानंतर त्यांना कळालं हो आपण जेवढं घाबरतो याच्याबद्दल ॲज सच घाबरण्यासारखं काही नाही आहे. तर इंग्लिश आणि प्रेसी या पद्धतीनं असणार आहेत. तर त्याला 40 मार्क 40 मिनिटाचा वेळ असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह चेक करत असताना एका जागेसाठी 12 अशा पद्धतीनं 12 टाइम जे ते एवढ्या विद्यार्थ्यांचं डिस्क्रिप्टिव्ह चेक करणार आहेत.
थोडंसं पुढे अजून आपण जर बघितलं, निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. सेक्शनल टाईम दिलेला आहे, तर सेक्शनल कट ऑफ हे असावा. 3 सेंटर मुंबई, पुणे आणि नागपूर हे 3 परीक्षांचे सेंटर्स आहेत. इंटरव्ह्यू अक्रॉस इंडियाचे फक्त मुंबईमध्ये होणार आहेत. सगळ्यांचे इंटरव्ह्यू मुंबईत होणार आहेत. आपल्याला तेवढा प्रॉब्लेम नाही का, तर महाराष्ट्रापासून आपण अख्ख्या भारतातून मुलं येणार, आपल्याला महाराष्ट्रातून एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायला त्याच्यापेक्षा जास्त धरून मुलं येणार आहेत. आज नागपूरहून मुलांना जरी मुंबईत यायचं असेल तर निश्चितच ते इतर भारतातून बाकी ठिकाणून जे येत आहेत त्याच्यापेक्षा अंतर कमीच असणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस पाहिजे त्याची यादी दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्यायची आणि ते आतापासूनच त्याची तयारी ठेवायची. नंतर अचानक वेळेवर पाठीमागं लागायचं नाही त्या गोष्टीच्या. तिथून पुढे आपण जर बघितलं, अजून महत्त्वाचा पार्ट, एक बॉन्ड असणार आहे त्यांचा. जो बॉन्ड असेल बघा, the selected candidate at the time of the joining will have to execute a bond for a value sum of equivalent to 3 months salary. 3 महिन्याच्या पगाराचा बॉन्ड असेल की जर तुम्ही मधून सोडतायत, किती 3 वर्षे वाटतं, ॲज लिक्विडेटेड डॅमेजेस टू सर्व द ESIG फॉर द मिनिमम पिरियड ऑफ 3 years. 3 वर्षाच्या आत जर तुम्हाला सोडला तर तुम्हाला 3 महिन्याचा पगार जो तो द्यावा लागेल. तर ह्या हिशोबाने दिलेला आहे. आणि नोटीस पिरियड हा सुद्धा 3 महिन्याचा त्यांनी सांगितलेला आहे. इथून दुसरीकडे तुमचं कुठं सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी कोणतेही गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जात असताना जर तुम्ही सांगितलं की मी अलीकडे गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे, माझा एवढा नोटीस पिरियड आहे, तर तेवढा नोटीस पिरियड मला सर्व करू द्या, तर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट तो वाला पार्ट तुम्हाला अवेलेबल करतात की हो, जर तुमचं एका ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर तेवढा नोटीस पिरियडचा वेळ त्यांना द्यावा लागतो. चला अजून पुढे बघा, महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये अजून कोणकोणता आहे तर तो मी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. एकच एक्झाम आहे, प्री प्लस मेन्स नाही आहे. एक एक्झाम आणि इंटरव्ह्यू लगेच त्या पद्धतीने. एक्झामचं आणि इंटरव्ह्यूचं वेटेज किती टक्के आहेत हे काही दिलेलं नाही आहे, पण शक्यतो ते 80% आणि 20% असतं. रिटर्नचं वेटेज 80 आणि इंटरव्ह्यूचं 20 असतं, किंवा जास्तीत जास्त 75-25 वगैरे असं असतं. याच्यामध्ये मला ते दिसलं नाही कुठे काही त्याने दिलेलं. आणि सेम मला वाटतं CDP बद्दल पण मला दिसलं नव्हतं ते. त्याच्यानंतर थंब इम्प्रेशन, टिपिकल IBPSची पद्धत, त्याच्यामध्ये हँड रिटन डिक्लेरेशन आहे, ते काय आहे कसं आहे त्याच्याबद्दलचे ह्याही गोष्टी तुमच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. एका जणाने एकच फॉर्म भरायचा आहे. एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर जो शेवटचा फॉर्म असेल तोच फक्त ग्राह्य धरला जाईल. अलीकडचे सगळे फॉर्म जे आहेत ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातील. अजून तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये कोणकोणता पार्ट, कोणताही महत्त्वाचा पार्ट हातातून सुटून जाऊ नये त्या हिशोबानं आहे. त्याच्यामध्ये टिपिकल हाऊ टू अप्लाय बद्दलचा पार्ट त्याने दिलेला आहे. अजून आपण जर सेल्फ डिक्लेरेशन कसं आहे काय आहे हा एवढा तर पार्ट तुम्ही बघून घेऊ शकता. हा मला असं वाटतं इथपर्यंत आपला पार्ट संपत आलेला असावा. चला 2 मिनिट 53 हे तुमचे वेगवेगळे OBC सर्टिफिकेट, वेगवेगळे सर्टिफिकेट जे आहेत त्या सर्टिफिकेटचा परफॉर्मा कसा असला पाहिजे त्याबद्दलचा पार्टसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. चला तर शेवटी त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पार्ट दिलेला आहे. चला सगळ्यात महत्त्वाचं, सर ह्या 75 जागा ह्या पुरेशा आहेत का, तर माझं असं म्हणणं आहे की जागा कशाही असो किती असो, फॉर्म येण्याचं प्रपोर्शन हे तेच असतं. फॉर एक्झाम्पल SBIच्या मागच्या वर्षी 5,000 जागा होत्या. 5,000 जागा होत्या. ॲप्लिकेशन मी असं समजतो की 10 शिफ्टमध्ये एक्झाम झाली आणि 10 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम झाली. एका शिफ्टला 1,00,000 लोकांनी अप्लाय केलं असेल, 10,00,000 लोकांनी अप्लाय केलं. तर मी म्हणेल 5,000 जागांसाठी 10,00,000 ॲप्लिकेशन्स समजा हे मी म्हणलं, तर हा जो रेशो असतो ना, हा रेशो जसाच्या तसा मेंटेन होतो. त्या पाठीमागचं कारण लोकांची मेंटॅलिटी फिक्स असते. 3च सेंटर आहेत, चला मी नाही जाणार. पण तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल, तुमच्या शहरापासून ह्या 3 पैकी जवळची जी सिटी आहे ते मोजा. तुम्हाला असं दिसेल की ओव्हरनाईट जर्नी केली तर तुम्ही त्या शहरापर्यंत पोहोचता. जर तुम्ही मुंबई त्यानंतर पुणे आणि नागपूरचे रहिवासी असेल तर त्याच दिवशी जाणार. पण मॅक्सिमम एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात आपण बऱ्यापैकी ओव्हरनाईट जर्नीने जाऊ शकतो तुमच्या गावापासून. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यानंतर प्रमोशन पॉलिसी कशी आहे, 3 वर्षाच्या नंतर आपण प्रमोशनच्या एक्झामसाठी एलिजिबल होतो. आणि अशा पद्धतीनं एका जणांना मी विचारलं, त्यांनी सांगितलं 3 वर्षानंतर प्रमोशन होतं. प्रमोशन फास्ट आहे. दुसऱ्याला विचारलं, नाही प्रमोशनला बँकेत का 3 आणि 4 वर्ष नाही म्हणे, 5 आणि 6 वर्ष लागतात असं दुसऱ्याने सांगितलं. 2 लोकांचे 2 वेगवेगळे मतं होते ECGC मधल्याच. त्यानंतर वेज रिव्हिजन आता झालेलं असल्यामुळे पगार एकदम टकाटक आहे सध्याला. आणि प्रायव्हेटायझेशनचा सध्या कोणता स्कोप नाहीये. मॅक्सिमम काही झालं तर IPO निघू शकतो, जसा LICचा IPO आलेला आहे बिलकुल त्या पद्धतीनं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कॉम्पिटिशन आता सध्याला त्यांच्या ECGCला जी कॉम्पिटिशन आहे,
कारण की क्रेडिट गॅरंटीचा पार्ट येतो, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर चांगलेच उतरलेले आहेत. स्पेसिफिकली ICICI लोंबार्ड असेल, SBI जनरल इन्शुरन्स असेल किंवा HDFC जनरल इन्शुरन्स असेल, त्यांच्यापासून कॉम्पिटिशन वाढलेलं असल्यामुळं आता किंचित पहिल्यापेक्षा काम जे ते वाढलेलं आहे. त्याच्यानंतर वेगळ्या ठिकाणी जावं लागतं का, तर हो, इंडस्ट्री संबंधित पार्ट असल्यामुळं तर बाहेर जे ते फिरण्याचं जे एकदम फिरण्याचं काम नाही, पण ओव्हरऑल इन्स्पेक्शन आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी जावं लागतं, असं सुद्धा त्यांनी POला मला सांगितलं. त्यानंतर बँक PO करावं की इन्शुरन्स AO करावं की ECGC PO करावं, तर याचं उत्तर तुम्ही स्वतःहून ठरवावं की तुम्हाला कोणतं लागू होतं. पण मागच्या वर्षीच्या ज्या 59 जागा होत्या त्याच्यामध्ये जे लोक SBI PO झाले होते ते त्याच्यानंतर तिकडे शिफ्ट झाले होते, त्यांनी तिकडे गेले होते. जे IBPS PO मधले विद्यार्थी होते ते सुद्धा तिकडे गेले होते. हा मी जुना डेटा तुम्हाला सांगतोय की त्या लोकांनी अप्लाय केलं होतं, ते गेले होते. त्यामुळं सध्याला बँक PO आणि इन्शुरन्स AO आणि ECGC PO मध्ये जर आपण पोल जरी घेतला तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा जो इन्क्लिनेशन असेल ते ECGC PO कडे असू शकतं. कुणी आणि का अप्लाय करावं? ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी तयारी केलेली आहे, मागच्या वर्षी IBPS POची समजा मेन्स दिलेली आहे, ग्रामीण बँकेची मेन्स दिलेली आहे, समहाऊ किंवा IBPS करिकलची मेन्स दिलेली आहे, त्यानंतर ग्रामीण बँकेच्या करिकलची असिस्टंटची मेन्स दिलेली आहे, ज्या लोकांनी किंवा SBI करिकल किंवा SBI POची मेन्स दिलेली आहे, समहाऊ राहिलेले आहेत, मला असं वाटतं त्या लोकांनी अप्लाय करावं. ह्या वर्षीचे जे फ्रेश कॅन्डिडेट आहेत त्या फ्रेश कॅन्डिडेटनं नाही केलं किंवा थांबले तरी चालतील. फ्रेश कॅन्डिडेटनं की जे सध्या आता वेगवेगळ्या बॅचेस करतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस करतात, किंवा ज्यांची सेल्फ स्टडी चालू आहे, ज्यांचा सिलेबस बाकी आहे, पण ज्यांनी मागच्या वर्षी ज्यांचा सिलेबस झालेला आहे, समहाऊ काही मार्कांनी त्यांच्या एक्झाम राहत गेल्या मागच्या वर्षी, अशा लोकांनी अप्लाय केलं पाहिजे असं मला वाटतंय. तयारीची दिशा जी आहे ती टिपिकली वेगळी नसल्यामुळे मी अशा एक्झामवर फोकस का करतोय, का मी CDB म्हणतोय, का मी ECGC म्हणतोय, का मी उद्या चालून FCI म्हणतोय, का मी उद्या चालून NYKS म्हणतोय, त्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या एक्झामचा पॅटर्न तोच आहे जो IBPSला लागतो. हा, ह्याचा पॅटर्न थोडासा वेगळा असा असता, ह्याचा मेन्सचा सिलेबस वेगळा असता, गोष्ट वेगळी. आपल्याला तोच अभ्यास करायचा आहे, तीच डिफिकल्टी लेवल. इनफॅक्ट ह्या एक्झामची सुद्धा डिफिकल्टी लेवल ही IBPS PO मेन्स किंवा SBI PO मेन्सच्या पद्धतीची नसेल, ही ग्रामीण बँकेच्या PO मेन्सच्या लेवलची एक्झाम असेल. शक्यतो 200ची एक्झाम असेल तर विद्यार्थी एनिथिंग बिटवीन 100 to 120 130 मार्क्स पडू शकतात. 140+ विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट असतात. शक्यतो अशा एक्झाममध्ये हा अंदाज आहे, हा चेंज होऊ शकतो. पण या पद्धतीने याची जर तुम्ही डिफिकल्टी लेवल बघितली तर मी तिला ग्रामीण बँकेच्या PO मेन्सच्या डिफिकल्टी लेवलला नेऊन ठेवेल. डिस्क्रिप्टिव्हची भीती आता बाळगण्याचं कारण नाही, कारण की त्या पाठीमागचं कारण मागच्या आता जी एक्झाम दिली त्यात खूप जण IBPS POची प्री पास झाले होते. खूप जणांना डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची सवय आता बऱ्यापैकी लागलेली आहे. कळालेलं आहे की आपण बाकी काही करू न करू आपल्या तो डिस्क्रिप्टिव्हचा कट ऑफ निघू शकतो आणि चांगले मार्क्स त्यामध्ये पडू शकतात, इरेस्पेक्टिव्ह की आपली ब्रँच कोणती आहे, आपण कोणत्या ब्रँचचे आहोत किंवा आपण कोणत्या स्ट्रीमचे, मराठी मीडियमचे आहोत का नाही आहोत का, त्याचा तेवढा इम्पॅक्ट पडत नाही, हे विद्यार्थ्यांना आता कळून चुकलं. तर ओव्हरऑल मला एवढ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल सांगायच्या होत्या आणि सोबत तुम्हाला हा मेसेज विद्यार्थ्यांना द्यायला लावायचा होता की इमिजिएट तयारीला लागायला सांगा पोरांना. त्यांना जून जुलैची वाट बघायला लावू नका, त्याच्या पुढे 6 महिने राहतात, त्याच्यामध्ये आपला पूर्ण जो कॅलेंडर आहे तो तेवढा संपून जातो. आतापासून तयारीला लागलात, त्यांच्या हातामध्ये मार्च चला संपत आलं, एप्रिल मे जून जुलै 4 महिने आहेत. 4 महिन्यात व्यवस्थित तयारी केली की ऑगस्टपासून जे IBPSचं कॅलेंडर येतात त्याला ते एकदम टकाटक तयार होतात. तर या हिशोबानं एवढा एक मेसेज तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना माझा पोहोचवायचा आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जशा क्रायटेरियाच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं तशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. फक्त ट्रान्सपोर्टेशन हे कारण नसलं पाहिजे की तुम्ही अप्लाय करत नाही. तर त्यामुळं असं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त एलिजिबल विद्यार्थ्यांनी आणि ज्यांची तयारी झालेली अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करा. धन्यवाद.